थांबा, आजपर्यंत माझे भरपूर व्हिडिओ बघितले असतील, पण हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ही आपणास विनंती. जो हाजीर तो वजीर. तुम्हाला असे वाटते का आपल्या वर्गाची हजेरी 1 मिनिटात भरली जावी व कोणता विद्यार्थी एका वर्षात किती दिवस हजर आणि किती दिवस गैरहजर? आणि हो, हजेरी घेताना गैरहजर मुलाच्या पालकांना ऑटोमॅटिक व्हॉट्सअपवर मेसेज जाणार. त्यासाठी पालकांचा व्हॉट्सअप नंबर नोंद असावा. आणि सर्व हजेरी रिपोर्ट दैनंदिन, मासिक आणि वार्षिक PDF स्वरूपात डाउनलोड पण करता येतील. होय, किती सोपे आहे ना. डिजिटल चेहरा हजेरी. जाणून बुजून व्हिडिओ लांब बनवणार नाही, पण असे ॲप्स बाजारात नाही. फीचर बरेच आहे. फक्त महत्त्वाची माहिती सांगतो, बाकी आपण समजदार आहात. नमस्कार मित्रांनो, मी DB पाटील. जगातील तमाम शिक्षक बांधवांना माझा सप्रेम नमस्कार. जगातील हा शब्द तुम्हाला ऐकायला थोडा वेगळा वाटेल, पण काय आहे ना मित्रांनो, माझी 72 दिवसांची मेहनत आणि जिद्द अनेक रंगांनी रंगू लागली. आणि त्याचेच एकमेव उदाहरण म्हणजे माझे स्वतःचे ॲप्स. मी जास्ती भारी न भरता नेमके माझ्या ॲप्समध्ये कोणते उपयुक्त फीचर आहेत त्याबद्दल आज सविस्तर माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन नुसते DB पाटील, जे स्क्रीनवर दिसत आहे, असे नाव इंग्रजीत सर्च केले तरी तुम्हाला चित्रातील लोगोप्रमाणे आपले ॲप्स दिसेल. ते डाउनलोड करा. तसेच UDAS प्रणालीमधील सर्व रकाने या ॲप्समध्ये कव्हर केले आहेत. अपार ID सुद्धा फक्त तुम्ही ॲप्समधील. आता ॲप्सचे फीचर समजून घ्या. सर्वात महत्त्वाचे फीचर, हे ॲप्स देशातील 23 भाषेत बनवले आहे, म्हणजेच स्थानिक भाषेला सुद्धा प्राधान्य दिले आहे. जेव्हा तुम्ही लॉग इन करणार त्यावेळेस तुम्हाला कोणताही मोबाईल नंबर, जीमेल टाकण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट तुमचे नाव व शाळेचे नाव टाकून लॉग इन करा. शाळेचे पूर्ण नाव टाकल्यास तुम्हाला ऑटोमॅटिक आयडेंटिटी कार्ड वर्गनिहाय जनरेट करून डाउनलोड करता येतील. त्यासाठी शाळेचे पूर्ण नाव टाका. लॉग इन केल्यावर सर्वप्रथम वर्ग तयार करावेत, जसे की इयत्ता, तुकडी, विषय आणि शैक्षणिक वर्ष. हे टाकल्यावर सेव्ह बटनवर क्लिक करा. वर्ग तयार केल्यावर तुम्हाला विद्यार्थी ऍड करण्यासाठी हाताने काहीच टायपिंग करण्याची गरज नाही. नमुना एक्सेल डाउनलोड करून UDAS प्रणालीतील रकाने कॉपी पेस्ट करून ती तयार झालेलं एक्सेल अपलोड करा. सर्व विद्यार्थी दिसतील. आता प्रत्येक विद्यार्थी नावावर लॉंग प्रेस करून चेहरा हजेरी म्हणजे फोटो काढून चेहरा सेव्ह करा. असे जेवढे विद्यार्थी असतील तेवढे फक्त एकदाच करावे लागेल. लक्षात घ्या, एकदा चेहरा सेव्ह झाला की त्यात बदल करता येत नाही. त्यासाठी लॉंग प्रेस करून डिलीट करावे. नावात बदल करण्यासाठी एडिट करता येते. आता मुख्य फीचर हजेरी घेणे. ह्या 4 प्रकारे हजेरी घेता येईल. हाताने, QR कोड, चेहरा स्कॅन हजेरी किंवा सर्व उपस्थित असतील तर एका क्लिकवर हजेरी लावता येईल. आणि हो, गैरहजर विद्यार्थीसाठी त्याचे गैरहजरचे कारण किंवा रजेचे कारण लिहून पालकांना ऑटोमॅटिक मेसेज पाठवता येतो. हे तुमच्यावर आहे. सुटी नोंदवा बटन मुख्यतः काही स्थानिक सुट्ट्याची नोंद करण्यासाठी आहे. डेटा एक्सपोर्ट बटन PDF आणि एक्सेल रिपोर्ट डाउनलोडसाठी आहे. काही बटन किंवा टॅब सोपी आहेत, ते आपणास सहज समजतील. ॲप्स होमपेजवर आपणास सर्व वर्गांची माहिती अगदी स्पष्ट स्वरूपात दिसेल. ते जरूर पाहावे. आणि हो, सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे, एकदा ॲप्स डाउनलोड करून खात्री करा. आवडले नाही तर डिलीट केले तरी चालेल. तसेच आपणास एखादी फीचर या ॲप्समध्ये ॲडिट करावे असे वाटत असेल तर गुगल प्ले स्टोअरवर रेटिंगसह किंवा व्हॉट्सॲपद्वारा डायरेक्ट मेसेज करू शकता. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, या ॲप्समधील डेटा कोणत्याही सर्व्हरवर साठवला जात नाही. ते तुमच्या लोकल म्हणजे मोबाईलमध्ये स्टोअर करता येतो. मोबाईल बदल करण्यापूर्वी काळजी घ्या. अगोदर डेटा बॅकअप करून घ्या व नवीन मोबाईलमध्ये डेटा रिस्टोअर करावा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.